कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज रामनवमीच्या आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. गुढीपाडव्यापासून आपण सीतायनाला प्रारंभ केला. श्रीराम आणि सीतामाता हे वेगळे नाहीच आहेत, हे एक आहेत. आजच्या भागात आपण बघणार आहोत पुढे काय होतं ते. आता माता सीतेचा विवाह श्रीरामाबरोबर होतो आणि सीतामाता 2 दिवसांनी निघणार असतात. सगळी आवराआवर करायची असते, सगळ्यांचा निरोप घ्यायचा असतो. आणि आता त्या राजवाड्यात तर सगळ्या खूप दुःखी असतात की माता सीता जाणार. त्यांच्या ज्या 4 मैत्रिणी असतात, रोहना, उषा, मीनाक्षी, सोमा, या 4ही खूप दुःखी असतात. त्याच्यात सोमा, तिच्या चेहऱ्यावर मात्र दुःख नाही, पण बाकीच्या 3घी मात्र आता विचारात असतात की माता जाणार म्हणजे आपलं कसं होणार. तर दुसऱ्या दिवशी पहाटे माता त्यांना सांगतात की चला आपण अरण्यात जाऊया, नदीला भेटून येऊया. आणि सगळेजण त्या 4-5 जणी उर्मिलेबरोबर अरण्यात जातात आणि खूप खोल आत शिरत जातात. मातेला जसं काही प्रत्येक झाडाला भेटायचं असतं, प्रत्येक पशुला पक्ष्याला त्याच्या अंगावरून हात फिरवायचा असतो, नदीच्या पाण्यात खेळायचं असतं, हे सगळं माता करते. आणि म्हणते की मला मी आता या अरण्यातच मोठी झाली, पण आता मला यांचा निरोप घ्यावा लागेल. आणि आता दुसरी अरण्ये, दुसरी जंगलं माझी वाट बघत आहेत. या प्राण्यांना, पक्ष्यांना आता कधी मी भेटेन मला ठाऊक नाही, पण सगळी नवीन प्राणी, नवीन पशु पक्षी माझी वाट बघतात आहेत, असं माता सांगते. आम्ही तिच्याकडे बघतच असतो. आपला हळूच घाम टिपते, बटा मागं सारते आणि आमच्याशी संवाद साधते. अगं, मी तुम्हाला बोलावलंय. मीनाक्षी ठाऊक आहे का गं कशासाठी ते? मीनाक्षीचा चेहरा आणखीन काळजीत पडतो. आता माता काय सांगते? काळजी करू नको, तुम्हाला सगळ्यांनाच एक चिंता लागलेली आहे. इथे कसं होईल, काय होईल. लहानपणापासून आत्तापर्यंत मी तुमच्यासोबत वाढले आहे आणि तुमच्यासोबत प्रत्येक सुखदुःखात मी भाग घेतलेला आहे. आता उद्या मी जाणार. ही जी मी तुमच्याशी बोलते ना, ते श्रीरामाची आणि माता पित्यांची परवानगी घेऊन बोलते. तुम्ही तयार असाल तरच हो म्हणा, अन्यथा अगदी स्पष्टपणे नकार द्या. तुमच्यावर कुठलीच जबरदस्ती नाही. तुम्ही सांगाल तसं होईल. आणि आता माता काय सांगणार, काय विचारणार? कदाचित सुनैना मातांची काळजी घ्या, जनक बाबांना मदत करा, राजवाड्यात सगळ्यांची काळजी घ्या, हेच कदाचित सांगत असाव्या. किंवा गाईगुरांना, वासरांना पाणी घाला, चारा घाला, हे सांगत असाव्या. आम्ही आपले कयास करत होतो. तोच मातेनं आम्हाला सांगितलं, तुम्ही चलाल का ग माझ्याबरोबर अयोध्येला? आमचा चेहरा खूप खुलून गेला.
सोमाता पटकन म्हणाली की तू जिथे तिथे मी. बाकीच्या हुशार होण्यानी पटकन होकार दिला. मीनाक्षी मात्र थोडी विचारात पडली, कारण मीनाक्षी एक कुठला तरी शाप घेऊन अजूनही तिच्या मनात ती सल होती की माझ्यावर तो शाप आहे, ते दुर्दैव आहे, असं कुठेतरी ती त्याचा विचार करत होती. मातानं तिच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, ग त्या गोष्टींचा आता विचार करू नकोस, तू केव्हाच बाहेर पडली आहेस, चलतेस ना. खरं तर तुला येणं थोडं अवघड आहे. गेल्या कित्येक पिढ्या तुझ्या इथं राबल्या आहेत, त्यांनी काम केलंय, आम्हाला मदत केली आहे. पण मीनाक्षी, मला तुझा खूप आधार आहे ग. मीनाक्षीला खूप बरं वाटलं. तिच्या सुंदर मोठ्या मोठ्या डोळ्यात पाणी होतं. आता चौघींनाही खूप आनंद झाला की जिथे माता जाणार तिथे आपण जाणार आहोत, तिच्या सोबत अगदी सावलीसारखं, कारण तिच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. सगळ्या घरी आल्या, त्यांनी तयारी केली. मातेनं मीनाक्षीला सांगून ठेवलं होतं की किरणचा निरोप घे. किरण हा त्यांच्या गाई वासरांचा काळजी घेणारा, घोड्यांची, पागशाळेची, सगळ्या प्राण्यांची काळजी घेणारा हा किरण होता. किरणचा निरोप घेताना मीनाक्षीला थोडंसं गहिवरून आलं होतं. मैत्रीचं ते नातं थोडं नाजूक होतं. आता सगळी तयारी झाली. जनक बाबा, माता सुनैना, श्रीराम आणि लक्ष्मण रथाजवळ उभे होते. माता आपल्या मैत्रिणींबरोबर हळूहळू येत होत्या आणि बाहेर येताना त्यांना खूप भरवून आलं होतं. बाबांच्या डोळ्यात तर पाणी होतं. आसव नुसती ओघळत होती. मातेनं कडकडून मिठी शर्मिलेला मारली आणि आपल्या हातातले जे बांगड्या होत्या, कडे होते, ते शर्मिलेच्या हातात घातले. हे कधीच काढू नको. हे तुझ्या भोवती एक कवच आहे, तुला देणारं एक संरक्षण आहे. आणि मग सीतेला जवळ घेतलं. सीतेच्या गळ्यात त्यांनी आपल्या आईनं दिलेला हार हा सीतेला घातला आणि सीतेला सांगितलं, माझ्या आईनं मला हे 2 दागिने दिले होते, ते मी तुम्हाला दिलेत. कुठल्याही परिस्थितीत हा हार काढू नकोस. आणि बाबांनाही खूप आता गहिवरून आलं होतं. सीता जाणार म्हणजे सगळा आनंदच जाणार. सीता म्हणजे माझा प्राण. आणि आता मी कसं जगेन सीतेशिवाय. ते सीतेला जवळ घेतात. खूप त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. सारे आसव त्यांच्या इतके असे ओथंबून वाहत असतात डोळे की कपडेही ओले झालेले असतात. माता सीता सुद्धा हमसून हमसून रडतात, कारण आपला एक जवळचा मित्र, आपले वडील, त्यांना आपण आता सोडून जाणार आहोत. पुन्हा कधी भेट होईल माहिती नाही. सगळा राज दरबार, ते लोक, सेवक, सेविका सगळे आलेले असतात. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. माता सीता जाणार, माता सीता जाणार. आता स्वर कापरा झालेला असतो आणि जनक बाबा तिला म्हणतात, सीते, तू कशासाठी आलीये हे तुला ठाऊक आहे. तुला काय करायचंय तेही तुला ठाऊक आहे. पण तुझ्या कामाचा तू कधीही विसर पडू देऊ नकोस. केवढी मोठी गोष्ट आहे. आपण सगळे संसारात तर येतो, पण आपल्याला आपल्या कामाचा विसर पडतो की मी कशासाठी आलीये, मी कशासाठी जन्म घेतलाय. आणि आपण भूल भुलैयामध्ये हरवून बसतो. केवढा तो जो निरोप आहे बाबांनी दिलेला मातेला, त्याच्यात केवढा गूढ अर्थ आहे. हा संदेश खूप महत्वाचा आहे आपल्या प्रत्येकासाठीच. आणि मग माता सीता त्या अरण्यातून जायला निघतात. सगळ्यांचा निरोप घेतात. दाट दाट अरण्य येतं पुढे आणि सीता माता आपल्या हृदयातून जे प्रेम आहे
ते प्रेम आणि संरक्षण आपल्या हृदयातून त्या अरण्यांना देतात, त्या नदीला देतात आणि म्हणतात, मी हे प्रेम आणि संरक्षण तुम्हाला देते, तुमची काळजी आता पुढे हे विश्व घेईल. आणि या दृष्टीनं त्या आपल्या हृदयातनं त्या रेज, तो प्रकाश त्या सगळ्या राजवाड्याला, तिथल्या लोकांना, तिथल्या अरण्याला, तिथल्या पशुपक्ष्याला सगळ्यांना देत असतात. माता सीतेमध्ये जे गुणधर्म आहे ते आपल्या सगळ्यांमध्ये आहे. म्हणजे ही जी गोष्ट आहे की आपण आपल्या संसारात आपल्या मुलाबाळांना जसं प्रेम देतो, तसं पशु पक्षी वनस्पती यांना सुद्धा आपल्या हृदयातून हा प्रेम आणि प्रकाश पाठवू शकतो. आणि याच्या आधीच्या सेशन्समध्ये जेव्हा आपण घेतलं होतं तेव्हा मला आपल्यापैकी अनेक जणांनी सांगितलं होतं की या गोष्टी आम्ही केल्या आणि आमच्या घरात खूप छान आनंद सगळ्यांना हे झाला की जे दुखणी होती ती गेली, जे संबंध बिघडले होते ते ठीक झाले आणि कसे कसे संकट दूर झाले याही गोष्टी आपण मला सांगितल्या होत्या. त्याच्यामुळे माता सीता आणि आपल्यात कुठलाही फरक नसतो, फक्त त्या गोष्टी आपल्याला आपल्यामध्ये जागृत करता यायला पाहिजे. सीतेचं तत्व जे आहे, रामाचं तत्व आहे, ते आपल्याला आपल्यात जागृत करता यायला हवं. मास्टर्स, आता पुढे अयोध्येच्या बद्दल मातेनं आम्हाला आधीच थोडी कल्पना दिलेली असते आणि त्याच्यामुळे आम्ही तसं तयार असतो. असं या सगळ्या जणी एकमेकींशी संवाद साधतात आणि आता जसे जसे रथ अयोध्येला पोचतात तसं तसं अयोध्या नगरी त्यांना दिसायला लागते. अयोध्या म्हणजे काय, तर जिथे कधीही युद्ध झालं नाही ती अयोध्या. जेव्हा ही मंडळी अयोध्येजवळ येतात आणि अयोध्येला बघतात, बाप रे, केवढं मोठं हे सैन्यबळ, केवढा मोठा हा राजवाडा, केवढी मोठी प्रशस्त यांची यंत्रणा, इतकं तर आपण कधी बघितलंच नव्हतं. आम्ही एका छोट्या मिथिलेत वाढलेलो असतो आणि एवढं मोठं राज्य, एवढा मोठा परिसर आम्ही कधीही बघितलेला नसतो. मातेनं एक एक गोष्ट आम्हाला आधीच सांगितलेली असते की सगळं औपचारिक असेल, त्याची तयारीही तुम्हाला करावी लागेल. आणि जसं जसं आम्ही आज जातो तसं तसं आमचं ते जे सैन्यबळ असतं ते हळूहळू हळूहळू आमच्या सोबत येतं. आणि इतक्या लष्कराची आम्हाला कधी सवयच नसते की इतकं लष्कर आम्हाला बघतंय, कारण आमच्या ह्याच्यात कुठे असं लष्करच नसतं. अयोध्या नगरीत आणि मिथिलेत किती फरक आहे हा आपल्याला अगदी जाणवतो तो सीतायनात. इथे जनक बाबांच्या प्रेमाच्या पंखाखाली सगळे मोठे झाले असतात, लष्कर वगैरे कोणाला काहीच माहिती नसतं. आणि इथे सगळं लष्कर, सैन्य, श्रीमंती अगदी दिसत असते. आणि नंतर आम्ही हळूहळू आत जातो. खूप मोठं भव्य श्रीमंती आम्हाला दिसून येते. मोठे मोठे राजवाडे, मोठे मोठे दालनं, मोठे मोठे सगळंच अगदी भव्य दिव्य असतं. नंतर सीतामातेच्या कक्षापर्यंत आम्हाला जाण्याची मुभा असते हेही आम्हाला कळतं. आम्ही आमचं निरीक्षण करत असतो की इथे नेमकं कसं घडतंय, काय घडतंय, कारण या परिस्थितीशी आम्हाला जुळवून घ्यायचं असतं. असं फिरण्याचं स्वातंत्र्य आता आम्हाला नसतंच आणि आम्हाला हे कळून चुकतं की या दोन राज्यांमध्ये खूप फरक आहे. इथे सेवकांशी कसं वागलं जातं तर तोही भाग सोमा आणि बाकीच्या मैत्रिणींना सांगते की जरा आता जपून. आपण मातेला माता म्हणतो. इथे कुणीही नातं घेऊन वरिष्ठ व्यक्तींशी बोलत नाही किंवा इथल्या राजवाड्यातील जी मंडळी आहे त्यांना माता पिता असे कुठेही ते हाक मारत नाही. ते इथे राणीसाहेब, राजेसाहेब अशा पद्धतीने, महाराज अशा पद्धतीनं संवाद साधला जातो. आणि दुसरं म्हणजे की इथे जे सेवकांना हाक मारल्या जाते तेव्हा तो सेवक धावत त्या व्यक्तीच्या समोर जेव्हा येतो तेव्हा तो डोळ्यांनी असं वर सुद्धा बघत नाही, त्याचे डोळे खाली झुकलेले असतात. ती व्यक्ती, जी जबाबदार व्यक्ती आहे, ज्या राण्या आहेत किंवा महाराज आहेत, ते त्या व्यक्तीला सेवक म्हणूनच त्याचा उल्लेख करतात. आणि बोल म्हटल्यावरच तो सेवक त्यांच्याशी संवाद साधू शकतो, अन्यथा तो आपला संवाद साधू शकत नाही, निरोपही देऊ शकत नाही. म्हणजे बोल म्हटल्यावर त्यानं बोलायचं आणि त्याची नजर मात्र त्या व्यक्तीच्या पायाच्या तिथंच असायला हवी, ती नजर वर येता कामा नये. इतकं बारीक निरीक्षण या सगळ्या मंडळी करतात आणि त्यांना जाणवतं की या दोन राज्यामध्ये ह्युमन रिलेशन्समध्ये सुद्धा खूप फरक आहे.
त्याच्यानंतर आता आम्हाला आधी कसं स्वयंपाकघरात आम्ही स्वयंपाक करायचो, वाढायचो, ही कामं असायची. सगळं राज्य छोटंसंच राज्य असल्यामुळे राणीच्या काय गरजा आहेत, मातेच्या काय गरजा आहेत, या गोष्टींशी आम्हाला खूप जवळचा परिचय होता. पण इथे या राणी महालात किंवा बाकी कुठे आम्हाला जाण्याची मुभाच नव्हती. आम्ही फक्तच माता सीतेच्या महालापर्यंतच जाऊ शकत होतो आणि त्याच्यामुळे आमच्या हालचालींवर खूप मर्यादा आल्या होत्या. सोमाचं अगदी बारीक निरीक्षण माता सीतेवर पण होतं. सगळ्यांना वाटत होतं की माता सीता खूप प्रसन्न आहेत, खूप आनंदी आहेत, त्यांना खूप छान इथं वाटतंय. आणि सगळ्यांचा संवाद होतो की माता सीता आता रुळल्या आहेत आपल्या नवीन संसारात, किती खुश असतात. श्रीरामाबरोबर जेव्हा बोलत असतात, संवाद साधतात, तेव्हा किती प्रसन्न असतात, किती हसत असतात, किती मोकळ्या वाटतात आणि किती दोघांमध्ये प्रेम आहे. हा अगदी बारीक बारीक गोष्टी त्या मैत्रिणी सखी टिपतात. तर तेव्हा सोमा म्हणते की तुम्हाला वाटतंय की सीता माता इथे खूप खुश आहे, प्रसन्न आहेत. त्या दाखवतात आहे, त्या आनंदी आहेत, पण नक्कीच त्या कुठेतरी व्यथित आहेत, त्या काळजीत आहेत. फक्त हा फरक त्या आपल्याला दाखवत नाही आहेत की नेमकं काय झालंय त्यांच्यात. चेहरा त्यांचा एक चेहऱ्या आड दडलेलं एक वेगळं सत्य आहे. इथले मतभेद त्यांना कळलेले आहेत, इथे काय उणीवा आहेत याही त्यांना समजल्या आहेत, सगळं काही अवगत झालेलं आहे. तिथे जनक महाराज म्हणजे महाराज हे एकटेच होते, इथे एक महाराज 3 राण्यांमध्ये विभागले गेले आहेत. त्याच्यामुळे नेमकं काय काय होतं आहे आणि कैकेयीची जी भूमिका आहे, माता कैकेयीची भूमिका ही कशी आहे, ही कशी दुःखी करणारी आहे, हेही सीतेला आता अवगत झालेली आहे. या सगळ्यांमध्ये कुठेतरी माता सीता त्या अरण्यांना ची त्यांना आठवण येते, पशु पक्ष्यांची आठवण येते. हे सगळं जग त्यांच्यापासून खूप दूर आहे. आणि आल्यापासून सीता मातेला शरयू माता आवाज देत होती, हाक मारत होती की सीता मला भेटायला ये, सीता मला भेटायला ये. आणि ती हाक आता इतकी आर्त असते की सीता धावत आपल्या सख्यांकडे येते आणि म्हणते उद्या पहाटे आपण इथून निघू. अगदी त्यावेळेला जे सैन्य असतं, जे पहारेकरी असतात ते कमी असतात, त्यावेळेलाच आपल्याला निघता येईल. आणि माता सीता अगदी साधा वेश परिधान करतात आणि सगळी पूजेची व्यवस्था आम्हाला करायला आधीच त्यांनी सांगितलेली असते. आमच्या हातात ती सगळे साहित्य असतं, आम्ही सगळेच निघतो. आणि नंतर माता सीता हळूच मागून येतात. पहारेकरी आम्हाला अडवतात आणि नंतर दुसरा म्हणतो अरे रे त्यांना थांबवू नका, कारण ते मातेची म्हणजे राणी सरकारांची ज्या त्या मैत्रिणी आहेत, त्या सेविका आहेत. आणि मग आम्हाला तिथं जाण्याची मुभा मिळते. मग माता शरयू नदीच्या किनाऱ्यावर जेव्हा जातात तेव्हा नमस्कार करतात. त्यांना खूप आनंद होतो. आम्हाला सगळ्यांना त्या म्हणतात तुम्ही या, आपण खूप छान आता माता मला कित्येक दिवसांपासून बोलवत होती, आता इथे छान मनसोक्त आपण पोहून घेऊया आणि खूप आनंद घेऊया. हा आनंद पुन्हा आपल्याला कधी मिळेल. तर माता नदीची पूजाही करतात आणि खूप खोल 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 पाण्यात जातात. जे काही शरयू नदीला सांगायचं असतं ते शरयू नदी त्यांच्याशी संवाद साधते आणि माताही तिला जे बोलायचं असतं ते शरयू नदीला सांगते. हा संवाद नेमका काय होता आणि भविष्याचा कसा वेध घेणारा होता हे पुढच्या भागांमध्ये बघूया. आणि मला वाटतं मी इथेच थांबेन आता. आपली पुढची प्रोसेस जी आहे ती खूप अद्भुत आहे, आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोचवायची आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती करते, हार्ट ब्लॉकेजेस वगैरे काही झाले असतील किंवा हार्टचे माइल्ड अटॅक आले असतील किंवा अशा अनेक गोष्टी असतात की आपण म्हणतो की मी त्या काढल्या आहेत, मी त्या क्षमा केली आहे, पण अशा अनेक गोष्टी अजूनही आपल्या हृदयात असतात आणि त्याचे ब्लॉक पडल्यामुळे कुठेतरी खूप कफ झालेला असतो, सर्दी झालेली असते, ती क्रॉनिक होते, हार्टचा माइल्ड अटॅक येऊ शकतो किंवा आलेला असतो. त्या सगळ्यांवर गुणकारी आजचं ध्यान आहे. तुम्ही हे ध्यान ज्या मंडळींना असे त्रास आहेत की छातीत दुखतं, जळजळ होते, अशांना सुद्धा हे पाठवू शकतात. हे पूर्ण छातीवर होणार आहे, त्याच्यामुळे छातीत जे जे अवयव आहेत ते सगळे आज मजबूत होणार आहेत.
मी सगळ्यांना विनंती करते की आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे आणि एका छानशा ध्यानात आपण जाणार आहोत. सगळ्यांना कृपा करून अजूनही तुम्ही व्हिडिओ ऑन नाही केलेत, व्हिडिओ ऑन करा. तुम्हाला जर 100% हवं असेल तर व्हिडिओ ऑन हवेत. एकदम शांत व्हा मास्टर्स. आपल्याला जाणवतंय की डोळे मिटल्याच क्षणी संपूर्ण ऊर्जा, आणि आज तर प्रचंड ऊर्जा आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते की आपण रामनवमीच्या दिवशी रामाचं नामस्मरण करतो, रामाची पूजा करतो. पण त्या दिवशी जर आपण महादेवाची पूजा केली, महादेवाचं नामस्मरण केलं, आणि महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीरामाचं नामस्मरण केलं तर त्याचा जास्त फायदा होतो. कारण शिव महादेव राम राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने रामाचं नामस्मरण करतात. आणि महादेव रामाचं नामस्मरण करतात आणि राम हे शिवाचं नामस्मरण करतात. दोन्ही तत्व एक आहे. हरी आणि हर एक आहे. श्रीरामाला खूप आनंद होतो जेव्हा आपण महादेवाचं नामस्मरण या दिवशी करतो. मास्टर्स, काही मंडळींची गुडघे खूप दुखतात आहे, प्रचंड. आवाहन करते संपूर्ण गुरुतत्वाला, माता सीता आणि प्रभू श्रीरामाला महादेव आणि महादेवींना आपल्याला ऊर्जा देण्यासाठी सूर्यनारायण भगवंताला एकदम शांत व्हा मास्टर्स. संपूर्ण ऊर्जा ही आपल्या ब्रह्मरंध्रातून फील करा. ही ऊर्जा कशी जाते ती. आता आज्ञाचक्रापर्यंत आलेली आहे. विशुद्ध गळ्यातून उतरून ही आपल्या छातीत महसूस करा. गळ्यापासूनच महसूस करा मास्टर्स, विशुद्ध पासून महसूस करा. ही ऊर्जा मानेच्या तिथे बघा, गोल फिरते आणि हळूहळू खांद्याच्या तिथे तुम्हाला जाणवेल. दोन्ही हातात उतरलेली आहे.
तुमच्या छातीत हार्ट, लिव्हर, लंग्स, फुफ्फुस सगळं सगळं सगळीकडे छोटं आतडं मोठं आतडंपर्यंत ही ऊर्जा खालपर्यंत महसूस होते मास्टर्स तुम्हाला, मूलाधारापर्यंत सगळीकडे पसरलेली आहे. आता दोन्ही मांड्यांमध्ये आणि गुडघ्यामध्ये ज्यांना मांडी घालून बसता नाही येत त्यांनी पाय सरळ करावे. पोटऱ्या, काही भगिनींच्या पोटऱ्या खूप दुखतात आहे. अगदी पावलापर्यंत ऊर्जा पोचली आहे. काही जणांचं डाव्या पायाची उजव्या पायाची जी नस आहे ती खूप लागलेली आहे. तिथे सुद्धा हील होत आहे. पूर्ण ऊर्जा शरीरात पसरलेली आहे. आता सगळं लक्ष आपल्या हृदयात. ही ऊर्जा आपल्या हृदयात महसूस करा मास्टर्स. आणि हृदयातून ही खाली आणि वर जाते. गोल फिरते. शंखाचा ध्वनी होईल आणि त्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाईल. मास्टर्स एकदम शांत.
प्रत्येक बरगडीवर विकसित झालेले असते. नकारात्मकता निघून जाते असं नैसर्गिक व्हा.
जी काही नकारात्मकता आहे ती आपली सगळी निघून गेलेली आहे. जी काही ब्लॉकेजेस आहेत तेही एकदम शांत मास्टर्स, एकदम शांत. महामृत्युंजय मंत्र. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः
ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते संपूर्ण गुरुतत्व सूर्यनारायण भगवान, माता सीता, प्रभू श्रीराम, महादेव आणि महादेवी सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि निरोप घेते. मास्टर्स, आपले सुंदर डोळे उघडण्याचे आहेत. त्याच्या आधी दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1 या विश्वाला आशीर्वाद द्यायचे. मास्टर्स, डोळे हळूहळू उघडा. आशीर्वाद. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात ध्यानी,
ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, पशु, पक्षी, प्राणी, गाई, वासरं सगळे सुरक्षित आहे. भूमाता आनंदी आहे, पृथ्वी माता खूप आनंदी आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आणि दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवा आणि संपूर्ण ऊर्जा स्थिर झाली आहे असं म्हणा. आता तुम्हाला बोलायचं असेल तर बोला. वैशालीताई, लेकराला थोडंसं गायत्री मंत्राचा एक माळ जप करायला सांगाल आणि नंतर बोलते पर्सनली. हां, आजपासूनच सुरू करा म्हणा. माळ आहे का? हा मुलगा नाही. हो हो, छान मुलगा आहे तुमचा. एक माळ गायत्री मंत्राचा जप बेटा आजपासून करा. हो 12च्या आत. आता केलं तरी चालेल थोड्या वेळाने. आणि नंतर पर्सनली बोलते. ओके. कोणाला बोलायचं असेल तर मी थांबते, अन्यथा मी निरोप घेते. बोलायचं आहे का? बोला ताई. छान झाली प्रोसेस आज. तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे हृदयातलं दुःख ते दुःख गेलं. नंतर डोक्यामध्ये उजव्या बाजूला प्रोसेस झाली आज असं जाणवलं. उजव्या बाजूला थोडस दुखलं. त्यानंतर पाठीमागे मानेच्या भागात पण थोडं दुःख म्हणजे दुखलं. म्हणजे असं ज्या ज्या ठिकाणी आपलं दुःख साठू शकतं, मागच्या जन्माचं म्हणा, आता काही कर्माचं म्हणा, तर त्या ठिकाणी ते जाताना जाणवलं. अगदी व्यवस्थित प्रोसेस झाली, छान झाली प्रोसेस. आणि कालचा सुद्धा अनुभव असा सांगायचा की काल माझ्या गुडघ्यावर 4 वेळा ठोकलं अक्षरशः. ते जो गुडघा माझा दुखवलाय तो, पण म्हटलं आता हे आपण नंतर सांगूया म्हणून मी ते आज सांगितलं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. काही बोलू मी? सुजाताताई बोला. हा. नमस्कार उताताई. छान प्रोसेस झाली. छातीवर आणि पूर्ण छातीच्या पिंजऱ्यात असं ते ऊर्जा फिरत होती आणि मानेमध्ये सुद्धा ऊर्जा फिरत होती असं जाणवलं मला. आणि खूप म्हणजे पूर्ण पूर्ण वेळ ते मृत्युंजय मंत्र चालू होता तेव्हा सुद्धा असं जाणवत होतं मला की ऊर्जा फिरते म्हणून. खूप छान. धन्यवाद ताई. मला वाटतं कुणाला तसं बोलायचं नाही आहे ना. मी रजा. धन्यवाद ताई. बोलत आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. कोटी कोटी प्रणाम.